नमस्कार, मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि या महिला आपलं जे फॉर्मचं स्टेटस आहे म्हणजे आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही किंवा रिजेक्ट झालाय हे पाहण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपवरती लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ॲप लॉग इन होत नाही किंवा जरी लॉग इन झालं तर केलेल्या अर्जावरती जर क्लिक केलं तर तिथे आपला जो अर्ज आहे तो पाहायला मिळत नाही। तर हा नक्की काय प्रॉब्लेम आहे, यावरती नक्की काय सोल्युशन असणार आहे आणि तुम्ही तुमचा जे फॉर्मचं स्टेटस आहे ते कशा प्रकारे चेक करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचत राहतील। तर चला आता सुरू करूया। तर ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही जर तुमचा फॉर्मचं स्टेटस पाहण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपवरती लॉग इन करताय परंतु लॉग इन होत नाही आणि जरी लॉग इन झालं तर केलेल्या अर्जामध्ये जर तुमचा अर्ज पाहायला मिळत नसेल, सर्वेक्षण डेटा नाही असं जर तुम्हाला पाहायला मिळेल, बाजूला स्क्रीनशॉट पाहू शकता, असं जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम पाहायला मिळाला तर तुम्हाला घाबरून जायचं काही कारण नाही। हा जो सर्व प्रॉब्लेम आहे म्हणजे जर लॉग इन होत नसेल आणि लॉग इन झालं तरी आपला अर्ज पाहायला मिळत नसेल तर घाबरू नका। हा जो सर्व प्रॉब्लेम आहे हा ॲपचा प्रॉब्लेम आहे, वरून ॲपवरती लोड असल्यामुळे असा इश्यू पाहायला मिळतोय। तुम्ही जर तुमचं फॉर्मचं स्टेटस उशिरा रात्री चेक केलं किंवा जर सकाळी चेक केलं तर तुम्ही नक्कीच तुमचं स्टेटस पाहू शकता, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही किंवा रिजेक्ट झाला आहे किंवा इन रिव्ह्यू मध्ये आहे ते तुम्ही नक्कीच चेक करू शकता। त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका, हा ॲपचा प्रॉब्लेम आहे, तुमची ह्याच्यात काही चूक नाही, तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। आणि तुम्हाला जर अशीच माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।